सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे व्याख्यानाला आरंभ करण्यापूर्वीच आभार मानतो. समाज क्रांतिकारक सावरकर या विषयावरती मी आपल्याशी चर्चा करणार आहे, बोलणार आहे. सर्व उपस्थित बांधवांना मी अभिवादन करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीलाही अभिवादन करतो आणि माझ्या व्याख्यानाला आरंभ करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक आहेत, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सशस्त्र क्रांतिकारक म्हणून त्यांनी अभिनव भारताची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला सावरकर हे रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध झाले, त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही कोणत्याही प्रकारे राजकीय चळवळीमध्ये भाग घ्यायचा नाही. मग आता राजकीय चळवळीमध्ये जर भाग घ्यायचा नाही तर राष्ट्रकार्य थांबून चालणार आहे का, असा सावरकरांनी विचार केला आणि मग सावरकरांनी समाजकारणामधनं राजकारण साध्य केलं. मानवी समाजाचं जे एकंदर चित्र आहे, मी मानवी म्हणतोय ते संपूर्ण विश्वातल्या सर्व मानवजातीच्या विषयी म्हणतोय. मानवाच्या संपूर्ण जीवनाच्या 5 प्रकारची दालनांमध्ये विभागणी झालेली आहे. त्यातलं पहिलं दालन जे आहे ते तत्वज्ञानाचं आहे, दुसरं आहे ते मानसशास्त्राचं, तिसरं समाजशास्त्र, चौथं राजकारण आणि 5वं आहे अर्थशास्त्र. या 5 दालनांमध्ये मानवी समाज हा विखुरलेला आहे किंवा मानवी समाजाचं सगळं महत्त्व हे या 5 दालनांमध्ये आहे. या प्रत्येक दालनाची आपल्याला चर्चा करायची नाही, पण एवढं निश्चित सांगतो की सावरकरांनी या 5 दालनांमध्ये स्वतःचा असा ठसा उमटवलेला आहे. त्याच्यातलं आजचं समाजशास्त्र, समाजकारण याच्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग सावरकरांनी समाजशास्त्राच्या माध्यमातून किंवा समाजकारणाच्या माध्यमामधनं केलेलं कार्य जे आहे त्या कार्याला जगामध्ये कुठल्याही तोड नाही आहे. आता लक्षात घ्या, सावरकरांनी सुरुवातच जी केली ती अस्पृश्य निवारणापासून सुरू केलेली आहे. त्यावेळेला सनातनी लोकांकडनं त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये विरोधही झालेला आहे, पण सावरकरांनी या विरोधाला जुमानलेलं नाही. सावरकर असं म्हणतात की मला माझ्या राष्ट्राची उन्नती जर करायची असेल तर मला संपूर्ण समाजाचं संघटन महत्त्वाचं वाटतं. मग संपूर्ण समाजाचं संघटन म्हणजे नेमकं काय? आपण सगळे एकत्र आलेले आहोत म्हणजे आपण संघटित आहोत का? संघटित असलेला समाज वेगळा आणि काही 4 लोक एकत्र आल्यानंतर होणारा समाज वेगळा. ज्या वेळेला प्रत्येक समाजातली व्यक्ती एकमेकांशी सुखदुःखाच्या माध्यमातून जोडलेली असते त्याला समाजाचं संघटन असं म्हणतात. त्याच्यासाठी सावरकरांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. वरती काश्मीर पासून खालती कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे गुजरात पासून तिकडे अरुणाचल प्रदेशापर्यंत हा जो आपला सर्व हिंदुस्थान आहे, त्या हिंदुस्थानमधल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर भारतामधल्या कुठल्याही व्यक्तीला शांतपणे झोप लागता कामा नये, तर तो समाज संघटित. हे सांगताना सावरकरांनी उदाहरण एक दिलेलं आहे. ते असं की समजा आपल्या शरीराला काहीतरी त्रास होतोय, डोकं दुखतंय म्हणा, पोटात दुखतंय म्हणा, पाय ठणकतोय असं म्हणा, तर आपले डोळे कोणतंही चांगलं दृश्य पाहू शकत नाहीत आणि पाहिलेल्या त्या दृश्याचा आपल्याला आनंदही होत नाही. त्याचप्रमाणे कोणतंही संगीत
आवडतं संगीत जरी ऐकलं तरी ते कानाला गोड लागत नाही अशा वेळेला. मग त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या बांधवांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं जर दुःख निर्माण झालं, ते व्यथित असतील, त्यांच्यावरती काही संकट आलं असेल तर आपल्याला सुद्धा झोप लागता कामा नये. मग असा समाज तो संघटित आहे असं म्हणता येईल आपल्याला, तोपर्यंत म्हणता येणार नाही. म्हणून सावरकरांनी आपल्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी जी अस्पृश्यतेच्यामुळे समाजामध्ये जी दुही निर्माण झाली होती, समाजामध्ये जे अंतर पडलेलं होतं, ते अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केला. राष्ट्राच्या उन्नतीसाठी, राष्ट्राच्या उत्थानासाठी, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. हे सावरकरांनी नेमकेपणाने हेरलेलं होतं. म्हणजेच सावरकरांना मानवी मनाचं शास्त्र माहिती होतं. मानसिकता काय आहे, ती मानसिकता जर आपण बदलली तर आपला समाज बदलेल, समाज संघटित होईल, समाजाचं ऐक्य वाढलं तर समाजाचं बळ वाढेल आणि मग खऱ्या अर्थाने सामर्थ्य संपन्न राष्ट्र आपल्याला निर्माण करता येईल. म्हणून तर सावरकरांनी समाजकारणाला सुरुवात केली. मग हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, ज्या कालबाह्य आहेत किंवा आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने हिताच्या नाहीत, त्या आपल्याला बाजूला सारायला लागतील. मग ते काम करताना कदाचित आपल्याला वाईटपणाही सोसावा लागेल. लोकांचं मत आपल्या बाजूने असणार नाही, लोक विरोध करतील. मग त्या विरोधाला न जुमानता आपल्याला आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे. हा विचार सावरकरांनी केला, म्हणूनच ते क्रांतिकारक होते. प्रवाहपतीत जो होत नाही आणि समाजाला आपल्याला आवश्यक असलेल्या ध्येयापर्यंत जो घेऊन जातो, त्याच्यासाठी असलेले विचार हे क्रांतिकारकच विचार असतात. नाहीतर समाजाला हवंय ते समाजाला द्या असं नसतं. समाजाला आवडतं ते द्या याला अर्थ नाही आहे. समाजाला आवश्यक आहे ते द्या असं सावरकरांचं म्हणणं आहे. आणि समाजाला आवश्यक असलेलं देणं याचाच अर्थ क्रांती करावी लागते. ह्याचाच अर्थ समाजाचं मन बदलावं लागतं. समाजाचा मतप्रवाह हा आहे त्याच्या विरोधात जावं लागतं. त्यावेळेला समाज विरोध करणारच आहे आणि त्या विरोधाला जुमानायचं नाही आहे. हे सावरकरांनी ठरवलं आणि म्हणूनच पहिल्यांदी जर त्यांनी काय केलं असेल तर समाजामध्ये असलेली अस्पृश्यता काढून टाकण्याचा प्रयत्न केला. मग त्यावेळेला त्यांना विरोध झाला नाही का? झाला. सावरकरांना त्यावेळच्या काही लोकांनी सांगितलं की तुम्ही लोकांचा बुद्धिभेद करताय आणि तो तुम्हाला बुद्धिभेद करता येणार नाही. बुद्धिभेद करणं पाप आहे, बुद्धिभेद करणं चूक आहे. हे सांगताना विरोधकांनी सावरकरांना असं सांगितलं की भगवद्गीतेचा 3ऱ्या अध्यायातला 26वा श्लोक काय तो पहा. त्याच्यात श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, न बुद्धिभेदम जनयेत, लोकांचा बुद्धिभेद करायचा नाही. सावरकर हसले. लक्षात घ्या, सावरकरांचा भगवद्गीतेचाही अभ्यास होता. सावरकरांनी ताबडतोब त्यांना सांगितलं, जर असं असेल बुद्धिभेदच करायचा नाही तर स्वतः श्रीकृष्णानेच अर्जुनाचा बुद्धिभेद केलेला आहे. कारण अर्जुन काय म्हणत होता, माझी गात्र शिथिल झाली आहेत, मला हातामध्ये गांडीव धनुष्य घेता येत नाहीये, माझ्या घशाला कोरड पडलेली आहे, मला युद्ध करायचं नाही आहे. मग अशा वेळेला त्याची बाजू लक्षात घेऊन न बुद्धिभेदम जनयेत हे जे श्रीकृष्णाचंच वचन आहे तेच त्यांनी मोडलेलं आहे. श्रीकृष्णाने काय केलं, त्याला सांगितलं तुला युद्ध करावं लागेल, तस्मात युद्धस्व भारत. हे वेळोवेळी सांगितलेलं आहे, सारखं सारखं सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी परिणाम असा झाला, 18व्या अध्यायातलं सावरकरांनी उदाहरण पण दिलेलं आहे. त्यावेळेला ते सांगतात की अरे 18व्या अध्यायात श्रीकृष्णाला अर्जुन सांगतोय, करिष्ये वचनम तव, कृष्णा तू सांगतोयस त्याप्रमाणे मी करेन, त्याप्रमाणे मी वागेन, असं मी तुला वचन देतो. म्हणजे श्रीकृष्णाने पहिल्यांदा काय केलं तर अर्जुनाचा बुद्धिभेदच केला. त्याचं जे मत होतं ते त्याला परिवर्तित करायला भाग पाडलं. यालाच सावरकर स्पष्टीकरण देताना असं सांगतात,
बुद्धिभेद करायचा नाही हे मलाही माहिती आहे, पण दुर्बुद्धिभेद करावा लागतो आणि तो दुर्बुद्धिभेद करायचाच असतो, तरच समाजाचं हित आहे, तरच समाजाचं उत्थान करता येऊ शकतं, अन्यथा करता येणार नाही. सावरकरांचा हा विचार खोडून नाही काढता आला कोणाला, मान्य करावं लागलं. कारण दुसऱ्या अध्यायामध्येच सावरकरांनी अर्जुनाला ताडण केलेलं आहे. षंडपणा करू नकोस असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. तेही सावरकरांनी सांगितलं की एखादा माणूस समाजाच्या, राष्ट्राच्या हिताच्या विरोधात जात असेल आणि तिथनं जो तो पळून जात असेल तर तो पळपुटेपणा चांगला नाही आहे, ते षंडत्वाचं लक्षण आहे. आणि म्हणूनच मला संपूर्ण समाज एकसंघ करायचा आहे. त्याच्यामध्ये समाजामध्ये असलेली दुपळी हे राष्ट्राच्या हिताने चांगली नाही आहे. स्पृश्य अस्पृश्य हा भेद जर राहिला तर मनं एकमेकाला जोडली जाणार नाहीत. मग विद्वेषाचं वातावरण निर्माण होईल आणि आपसात संघर्षाचा प्रसंग निर्माण होईल. आपल्याला शत्रूशी संघर्ष करायचा आहे, आपसात लढायचं नाही आहे. म्हणून सावरकरांनी सांगितलं की आपण एक येऊया. बरं, हे करत असताना सुद्धा अनेक वेळेला अनेक कारणं सांगितली गेली. त्यावेळेला सावरकरांनी या लोकांना सांगितलं की अरे, तुम्ही एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात घ्या. आपण एकाच धर्माची माणसं आहोत, एकाच परिवारातली माणसं आहोत. मग लोकांनी सांगितलं की श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे 4 वर्ण तयार केलेले आहेत. सावरकर त्या वर्णांना सुद्धा नकार दिलेला नाही आहे. सावरकर त्या वर्णांचा स्वीकारही करतायत आणि उलट ते सांगतायत की 4च वर्ण आहेत, 5वा अस्पृश्य हा वर्ण कुठे आहे, मग तो का तुम्ही स्वीकारता. त्याच्यातही ज्या वेळेला विविध प्रकारचे वाद निर्माण झाले आणि मग तो समाज पुरुषाचं एक वर्णन आलेलं आहे, पुरुष सुक्तामध्ये त्याचा दाखला द्यायला लागले आणि लोक त्याच्यावरून सांगायला लागले, बघा समाजरूपी पुरुष आहे, वरचा डोक्याचा त्याचा जो भाग आहे ते ब्राह्मण आहेत, बाहूंचा भाग आहे ते क्षत्रिय आहेत, मांड्याचा भाग आहे तो वैश्य आहेत आणि खालती शूद्र आहेत. त्याचं काय करायचं. सावरकरांनी त्यालाही उत्तर दिलेलं आहे. सावरकर म्हणतात, आपण लक्षात घ्या की हा समाजरूपी वृक्ष आहे, समाज पुरुष आहे, त्याचं वर्णन आहे. मग आपण जर औदुंबरासारखा एखादा वृक्षाचं उदाहरण जर घेतलं तर त्यालाही विविध प्रकारची फळं येतात आणि मग ती फळं काही वरच्या भागात असतात, काही मधल्या भागात असतात, तर काही खालच्या भागामध्ये असतात. फळाचं स्थान बदललं म्हणून त्या फळाचं महत्त्व बदलतं का. ते फळ फळच राहतं. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही प्रकारचे असा, कुठेही असा, तुम्ही एक आहात, तुम्ही माणूस म्हणून एक आहात आणि ती वर्णव्यवस्था आहे, ती जाती व्यवस्था नाही. परत ती गुणकर्म विभाग अशा असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. ती जन्मावरून जात ठरत नाही तर ती कर्मावरून ठरते. आणि मग सावरकरांनी सगळे दाखले दिलेले आहेत. लक्षात घ्या, सावरकरांनी जे दाखले दिलेले आहेत ते पुराणांमधले पण आहेत आणि महाभारतातले पण आहेत. म्हणजे सावरकरांना आपल्याच लोकांना आपल्या धर्मग्रंथांचा अर्थ सांगावा लागला. तो सावरकरांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत सांगितलेला आहे. सावरकरांनी एक उदाहरण दिलं आहे असं म्हणायच्या ऐवजी सगळे दाखले दिलेले आहेत. सावरकर असं म्हणाले, वशिष्ठ ऋषी हे जन्मानी ब्राह्मण नव्हते, ते कर्मानी ब्राह्मण झाले. महाभारत ज्याने लिहिलं ते व्यास जन्मानी ब्राह्मण नाहीत. वाल्मिकी ऋषी जन्मानी ब्राह्मण नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भगवद्गीता सांगणारा आणि भगवद्गीता ज्याला सांगितली ते दोघेही ब्राह्मण नव्हते. पण माणसाचं ब्राह्मणत्व हे काही गोष्टींवरती अवलंबून असतं. त्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. ते महाभारतामधलं उदाहरण दिलेलं आहे. सावरकर सांगतात की महाभारतामध्ये वैशंपायन ऋषी जे आहेत त्या वैशंपायन ऋषींना युधिष्ठिरांनी प्रश्न विचारलेला आहे, ब्राह्मण कोणाला म्हणायचं. त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं आहे वशिष्ठ ऋषींनी
की जन्माने जो ब्राह्मण असतो तो ब्राह्मण नव्हे, कर्माने असतो तो ब्राह्मण आहे. ब्राह्मण होण्यासाठी काही 5 गुण लागतात. त्याच्यामध्ये आहे सत्य, दुसरी दया, तिसरं इंद्रिय दमन, चौथं परोपकाराची वृत्ती आणि 5वं आहे ते तपाचरण. ह्या 5ही गोष्टी जो आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरवतो आणि त्याप्रमाणे वागतो त्याला ब्राह्मण म्हणतात. म्हणून जन्माने ब्राह्मणत्व येत नाही. स्पृश्य अस्पृश्य हा भेद तेव्हाही नव्हता, आजही नाही आणि आपल्या वेदांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख नाही, असं सावरकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये प्रश्न आला, इतकी परंपरा आमची मोठी आहे, आमचा सनातन धर्म आहे, तुम्ही सांगता त्या पद्धतीने आपण वागलो तर आमचा सनातन धर्म नष्ट होऊन जाईल. त्यावेळेला सावरकरांनी उत्तर दिलेलं आहे, सनातन धर्म मुळातच लेचा पेचा नाही. सावरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचा हा जो सनातन धर्म आहे त्याला कोणीही कधीही नष्ट करू शकणार नाही. काय सांगतायत सावरकर? सावरकर सांगतायत, महाकाय असा एखादा धूमकेतू पृथ्वीवरती येऊन आदळला आणि त्यांनी संपूर्ण पृथ्वी आपल्या कराल दाढेमध्ये एखादी सुपारीचं खांड आपण चावून त्याची पावडर करून टाकतो, तशी जरी अख्खी पृथ्वी कोणी नष्ट केली, त्याचा चुराडा जरी केला, तरी सुद्धा आपल्याला आपला जो हा सनातन धर्म आहे तो नष्ट झाला असं म्हणता येणार नाही, इतका तो शाश्वत आहे. ही पृथ्वी, ही संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण होण्याच्या आधीही सनातन धर्म होता आणि ही चराचर सृष्टी पूर्णपणे नष्ट झाल्यानंतरही हा सनातन धर्म राहणार आहे. त्यामुळे काही गोष्टींमध्ये बदल केला तर सनातन धर्म बुडेल असं समजू नका. कारण मुळातच आचारसंहिता जी आपली आहे धर्माने सांगितलेली, ती प्रत्येक काळानुरूप बदलतच असते, नव्हे ती बदलायचीच असते. आणि ते स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपण मूळ नियमांना बदलत नाही आहोत, परिस्थितीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये बदल करत आहोत आणि तशी मुभा आपल्याला आपल्या धर्माने दिलेली आहे. हे सावरकरांनी स्पष्ट शब्दात लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोक ऐकतच नव्हते. सावरकरांचे शब्द लोकांच्या कानावर पडत होते पण मेंदूपर्यंत आणि मनापर्यंत पोचत नव्हते, म्हणून सावरकरांना विरोध झाला. पण त्या विरोधाला सावरकरांनी भीक घातली नाही. ते सतत लोकांना सांगत राहिले की तुम्ही चुकता आहात, आपण एकत्र येऊया. आणि परिणाम असा झाला की हळूहळू लोकांच्या मनामध्ये ते विचार रुजायला लागले. लोकांनी त्या विचारांचा स्वीकार करायला सुरुवात झाली. हळूहळू तो विरोध मावळतही गेलेला आपल्याला दिसतो. सावरकरांनी लोकांना हेही सांगितलं की लोकांना आवडेल ते मी कधीही करणार नाही, लोकांना आवश्यक आहे ते मी करीन. सावरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर लोक कदाचित माझी मिरवणूक काढतील, नाही तर धिंड काढतील, याकडे मी लक्ष देणार नाही. राष्ट्रहिताला जे आवश्यक आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही, असं सावरकरांनी ठामपणे सांगितलं. आणि ज्या वेळेला आपण एखादं धोरण अवलंबलेलं असतं आणि आपण जे ध्येय ठरवलेलं असतं त्या ध्येयापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर ह्या असल्या गोष्टींकडे मला लक्ष देऊन चालणार नाही. जर कोणी लोक काय म्हणतील असं म्हणून आपली विचारसरणी लोकांच्या मतानुसार, लोकांच्या आवडीनुसार जर बदलत असेल तर तो खरा समाजसेवक नव्हे, तो राष्ट्रसेवक नव्हे, असं सावरकर सांगतायत. म्हणून लक्षात घ्या, सावरकरांच्या या वर्तनावरून सावरकरांच्या विषयी जे काढलेले गौरव उद्गार आहेत ते अशा प्रकारचे आहेत. राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा आणि लोकप्रियतेकडे पाठ फिरवणारा, राष्ट्रहितासाठी लोकहिताकडे पाठ फिरवणारा महामानव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. त्याचबरोबर
आपल्या अशिलासाठी, भारत माता म्हणजे सावरकरांची अशील आहे, सावरकर बॅरिस्टर आहेत, भारत मातेवरती अन्याय झालेला आहे, तिला पारतंत्र्याच्या रवरवामध्ये गाडून टाकलेलं आहे, त्या पारतंत्र्याच्या चिखलातनं, त्या पारतंत्र्याच्या नरकातनं तिला जर बाहेर काढायचं असेल तर ते काम सावरकरांनी केलेलं आहे. सावरकर भारत मातेचे वकील झालेले आहेत आणि कुठलाही वकील हा आपल्या अशिलासाठी जन्मठेपेच्या शिक्षेवरती जात नाही. पण सावरकर आपल्या भारत मातेला पारदस्यातून मुक्त करण्यासाठी 2 जन्मठेपांची शिक्षा भोगतायत. जगामध्ये असा कोणीही वकील झाला नाही जो आपल्या अशिलासाठी 2 जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. अशा पद्धतीने सावरकरांचा गौरव करणारी लोक आपल्याकडे होऊन गेलेली आहेत. सावरकरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. सावरकरांनी गाय ही उपयुक्त पशु आहे, गायीचं पूजन करू नका हे सावरकरांनी सांगितलं. झालं, सावरकरांच्या विरोधात रान उठलं. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत, आम्ही गायींची पूजा करत आलेले आहोत, आम्ही गायींची पूजा करणार. सावरकर म्हणाले गोपूजन नव्हे गोरक्षण हे आहे. बरं, हे सांगताना आपल्या सनातन धर्माला कुठे आड येत होतं का? अजिबात येत नव्हतं. लोक काहीही करत होते, लोक चुकीच्या मार्गाने चाललेली होती, त्या लोकांना सरळ मार्गावरती, योग्य मार्गावरती आणण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. पण लोकांना समजलं नाही. मग लोकांना सांगायची आवश्यकता आहे. लोकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा की सावरकर आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन हे सांगत नाही आहेत की गो पालन करा, गो पूजन करू नका. हे असं आपली संस्कृतीच सांगते. आपल्या संस्कृतीने गोपूजन सांगितलेलं नाही, हे निश्चित आहे. मग कशावरून हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये उपस्थित होऊ शकतो. तो असा आहे, त्याचं उत्तर गोग्रास देता बहुपुण्य आहे, गोग्रास देता चिरसौख्य राहे, गोग्रास देता चरतील गाई, गोपालने कृष्ण प्रसन्न होई. हा श्लोक बघा. गोग्रास देता चरतील गाई. गोग्रास म्हणजे गाईला हवा असलेला घास. आपण खातो ते नाही गाईला खायला घालायचं. आपण काय करतो? आपण खातो ते गाईला खायला घालतो आहोत. गाईचा खरा अन्न कोणतं आहे? गवत हे गाईचं अन्न आहे. मग गाईला तिचा घास द्या. गोग्रास म्हणजे गाईचा घास गाईला द्या. तुम्ही खाता तो घास गाईला द्यायचा नाही. इथेच तर सावरकरांनी सांगितलं आहे. आपली संस्कृती तेच सांगते आहे. आणि शेवटचं चरण काय आहे या श्लोकामधलं? गोपालने कृष्ण प्रसन्न होई. कृष्ण गाईचं पालन केल्यानंतर प्रसन्न होतो, गोपूजने प्रसन्न होतो असं म्हटलेलं नाही. हेही आपण लक्षात घ्यायला हवं. आपण बऱ्याच वेळेला ज्या काही परंपरा आलेल्या आहेत, चुकीच्या असतील, त्या घेतल्या आपण आणि त्याच खऱ्या परंपरा आहेत असं आपण समजून बसलो. अशी आपली फसगत झालेली होती. या फसगतीमधनं सावरकरांनी आपल्या समाजाला, आपल्या बांधवांना बाहेर काढलेलं आहे. सावरकर कोणत्याही प्रकारे हिंदू धर्माच्या, हिंदू संस्कृतीच्या, हिंदू परंपरेच्या विरोधात नव्हते. लोक वाट चुकून दुसरीच परंपरा आपली म्हणून स्वीकारत होते. ते सावरकरांनी त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, त्यांना खरं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता लक्षात घ्या ना आणखीन एक गोष्ट, ती म्हणजे सावरकरांनी सांगितलं की आपल्याला शुद्धी चळवळ राबवली पाहिजे. मग सावरकरांनी केवळ धर्मांतरित झालेल्यांना आपल्या धर्मात घ्या हे सांगितलं का? केवळ ते नाही, भाषाशुद्धी पण सांगितलेली आहे. शुद्धी चळवळीमध्ये भाषाशुद्धी पण येते, लिपीशुद्धी पण आहे. आता ती लिपीशुद्धी आता ज्या काही डेव्हलपमेंट्स आपल्याकडे झालेल्या आहेत त्याच्यासाठी ते नाही आहे. पूर्वी छपाईच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता वेगळं तंत्र आलेलं आहे. त्याच्यामुळे लिपीशुद्धीचा इथे प्रश्न येणार नाही आहे. पण भाषाशुद्धीचा प्रश्न आहेच. मी याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. पहिल्यांदा त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधही झाला.
पण त्या विरोधाला सावरकरांनी भीक घातली नाही. उलट पहिल्यांदी जे विरोध करत होते ते नंतर सावरकरांच्या बाजूने काम करायला लागले. त्याच्यामध्ये मराठीमधले एक साहित्यिक आहेत जे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहेत. त्यांचं नाव आहे माधव ज्युलियन. त्या माधव ज्युलियनांनी भाषाशुद्धीच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि असं ते सहभाग घेत होते. झालं असं एकदा की ते राजाराम कॉलेज जे आहे कोल्हापूरचं, तिथले प्राध्यापक होते. त्यांनी PhD मिळवलेली होती. त्यांचा सत्कार करायचं ठरवलं होतं. मग त्यावेळेला अध्यक्ष म्हणून कोण बोलवायचं होतं? तर अध्यक्षपदासाठी म्हणून बोलवलं होतं ते नासी फडक्यांना. नासी फडके बोलायला उभे राहिले आणि काही कारण नसताना भाषाशुद्धीचा विषय त्यांनी काढला आणि ते म्हणाले माधव ज्युलियन हे भाषाशुद्धी चळवळीमध्ये मी त्यांना असं सांगू इच्छितो की जी भाषा शुद्धी आहे अशी चळवळ करण्याची काहीच कारण नाही आहे. कारण भाषारूपी वृक्ष आहे, वृक्षाला नेहमी नवनवीन पालवी फुटतेच. मग तसंच भाषारूपी वृक्षाला शब्दांची नवीन पालवी फुटते. मग तुम्ही कशाला भाषाशुद्धी चळवळीच्या मागे लागलात? त्यावेळेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना वाटलं की यांचं हे मत बरोबर आहे. आता माधव ज्युलियन काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. माधव ज्युलियन हे सावरकरांच्या बरोबर काम करणारे होते त्यावेळेला या शुद्धी चळवळीमध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलं नासी फडक्यांना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, भाषारूपी वृक्ष आहे, त्या भाषारूपी वृक्षाला नवनवीन शब्दांची पालवी फुटते. पण नासी फडके तुम्ही एक गोष्ट विसरता, कुठल्याही झाडाला नवीन पालवी जी फुटलेली असते ती पालवी त्या झाडाच्या अंतरंगातून येते, बाहेरच्या दुसऱ्या झाडांची पानं आणून चिकटवत नाहीत. त्यामुळे आम्हालाही आमच्या भाषारूपी वृक्षामध्ये अंतरंगातनं फुटलेले नवीन शब्दाची पालवी हवी आहे, दुसऱ्या भाषेतले शब्द आणून चिकटवायची आवश्यकता नाही, म्हणून आम्हाला ते काढून टाकायचे आहे. हेच सूत्र सावरकर सांगत होते. आजही आपण अनेक वेळेला वेगवेगळ्या भाषा वापरतो, वेगवेगळे भाषेतले शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये वापरतो आपण, ते आपण सोडून दिले पाहिजे, शुद्ध भाषा वापरली पाहिजे. सावरकरांनी हेही सांगितलं होतं की हिंदी ही संस्कृत प्रचुरच असली पाहिजेत, उर्दू भाषेतले शब्द त्याच्यात येता कामा नयेत. इतक्या सगळ्या गोष्टी करत करत स्वत्व टिकवायचं आहे आपल्याला. आपला देश स्वतंत्र होणार. स्वतंत्र असलेल्या देशाला त्याची अस्मिता जर कळली तर परकीयांचं गुलाम, मानसिकरित्या गुलाम व्हायचंही काही कारण नाही आहे. राजकीय गुलामगिरी नको, मानसिक गुलामगिरीही नको. ह्या सगळ्यातनं आपल्या समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर तितक्या जोरदारपणे आपल्याला प्रयत्न करावा लागणार. हे लक्षात घेऊनच सावरकरांनी समाजकारणामध्ये उडी घेतलेली आपल्याला दिसते. कारण सावरकर असं सांगतायत की मला माझं राज्य कसं बनवायचं आहे, तर हे श्रीरामांचं राज्य आहे, हे श्रीकृष्णाचं राज्य आहे आणि त्याची आठवण मला माझ्या देशबांधवांना करून द्यायची आहे. हे सगळं कार्य म्हणजे एकदा रामराज्य आलं, एकदा श्रीकृष्णाचं राज्य आलं की काम संपलं असं नव्हे, ते टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. हे सावरकर आधीच सुतोवाच करून ठेवत आहेत, सांगून ठेवत आहेत. नवीन पिढीसाठी हे सांगितलेलं आहे की आता सगळं व्यवस्थित आहे, सगळंच व्यवस्थित चाललेलं आहे, मग आता दुर्लक्ष करून चालेल का? नाही, ते व्यवस्थित चाललेलं आहे, ते असंच कायमस्वरूपी व्यवस्थित चाललं पाहिजे, म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. म्हणून स्वत्व टिकवा, हेच सावरकरांना या सगळ्या माध्यमातून सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, शुद्धीच्या चळवळीच्या बाबतीत आपण बोलतो आहोत, त्याचबरोबर त्यांनी धर्मांतर झालेली लोक आहेत त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घ्यायचं आहे. जर धर्मांतर झालं तर राष्ट्रांतर होतं, असं सावरकरांचं म्हणणं आहे आणि ते रास्त आहे. ते का रास्त आहे तेही सावरकरांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सावरकरांना हे सगळं समाजकारणामधनं राजकीय दृष्टीही द्यायची होती, ती सावरकरांनी दिलेली आहे. म्हणजे सावरकर समाजकारणामधनं राजकारण कसं करत होते, राजकारणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची तयारी, सिद्धता कशी करत होते ते आपल्या लक्षात येईल. धर्मांतर झालं की राष्ट्रांतर होणार आहे. कारण ज्या वेळेला हिंदू असलेले मुसलमान किंवा ख्रिश्चन किंवा आणखीन कोणत्या धर्माचे होतील
त्यांचा धर्म हा ह्या भूमीमध्ये नाही. त्यांचा धर्म हा या भूमीच्या बाहेर आहे. धर्मावर निष्ठा ठेवली तर ते ह्या भूमीशी एकनिष्ठ राहणार नाहीत, ते दुसऱ्या भूमीशी एकनिष्ठ राहतील. आणि हिंदू धर्म हा याच भूमीमध्ये जन्माला आला, इथेच विकसित झाला. तो मुळातच ही भूमीच मूळ हिंदू धर्माची आहे. त्यामुळे इथे भूमिनिष्ठा शिकवावी लागत नाही, ती जन्माला आल्याबरोबर निर्माण झालेली असते. म्हणून सावरकर सांगतात की धर्मांतर जर झालं तर राष्ट्रांतर होणार, कारण तुमची निष्ठा आपल्या मातृभूमीबद्दल न राहता या मातृभूमीच्या बाहेर असलेली जी दुसरी भूमी आहे त्या भूमीकडे जाती. म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा विचार केला सावरकरांनी आणि पुढे हे काम करायला सुरुवात केली. विरोध झाला, विरोध होणारच होता, कारण सावरकर ज्या वैचारिक पातळीवरती उंच होते त्या पातळीपर्यंत जाऊन पोचण्याची आपल्या इथल्या सर्वसामान्य जनतेची वैचारिक पातळी नव्हती, बौद्धिक पातळी नव्हती असंच म्हणावं लागेल. कारण सावरकर कित्येक वर्षापूर्वीचा वर्षानंतरचाही वेध घेत आहेत आणि अनेक वर्ष मागे जाऊन आपली खरी परंपरा काय आहे ते जतन करून ठेवण्याचा सावरकर प्रयत्न करतायत, हे आपण विसरायचं नाही आहे. सावरकर अजून आपल्याला भरपूर काही गोष्टी सांगतात. त्याच्यामध्ये सावरकरांचं म्हणणं असं आहे की जे आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय आहे. आज पाहतो ना आपण, स्वातंत्र्याच्या नावाखाली आज आम्हाला मूलभूत स्वातंत्र्य मिळालेलं आहे. राज्य आपलं आहे, देश आपला आहे, घटनेने आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण त्या मूलभूत स्वातंत्र्याचा आपण गैरवापर करायला लागलेलो आहोत, त्याचा अतिरेक चाललेला आहे. मला वाटेल ते मनाला येईल ते मी बोलीन. मी देशाच्या विरोधातही घोषणा देईन. या माझ्या देशाच्या भूमीवरून मी पाकिस्तान जिंदाबाद ह्याही घोषणा देईन. चालणार नाही, हे स्वातंत्र्य घटनेने दिलेलं नाही. सावरकरांनी जयोस्तुते नावाची स्तोत्र लिहिलेलं आहे, स्वतंत्रतेचं स्तोत्र, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्येच सावरकरांनी स्वातंत्र्याची व्याख्याही सांगितलेली आहे. स्वातंत्र्य कशाला म्हणायचं. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रामध्ये चैतन्य निर्माण करायचं आहे. मग हे चैतन्य निर्माण करण्यासाठी त्या चैतन्य निर्माण करणाऱ्या विचारांची बैठक ही नैतिकतेची असली पाहिजे. नीती संपदा आहे, नीतिरूपी संपत्ती आहे आमची. नैतिकतेच्या संपत्तीवरती, नैतिकतेच्या पायावरती उभं असलेलं स्वातंत्र्य जे आहे ते आम्हाला हवं आहे. त्यालाच स्वातंत्र्य म्हणता येईल. अनैतिकतेने, अविचाराच्या विचारांवरती, बैठकीवरती उभं असलेलं जर स्वातंत्र्य असेल तर ते राष्ट्रालाही मातीत ढकलेल. राष्ट्राचं आत्ताचं जे स्वातंत्र्य आहे, सार्वभौमत्व आहे, तेही रसातळाला घेऊन जाईल. हे सावरकरांना सांगायचं आहे. पण सावरकरांच्या या विचाराकडे कोणी लक्ष दिलं नाही, त्या दृष्टीने त्या कवितेकडेही पाहिलं गेलं नाही. म्हणून सावरकर आपल्याला मुळातून समजून घ्यायचे आहे. सावरकर वेदांच्या विरोधात होते का? सावरकर वेदांच्या विरोधातही नव्हते. पुण्यामध्ये नारद मंदिरामध्ये ज्या वेळेला सावरकरांचा सत्कार करण्यात आला, मला वाटतं 1953 वगैरे काहीतरी गोष्ट असेल, त्यावेळेला सावरकरांनी वेदामृत सर्वांना पिऊ द्या असं म्हटलेलं आहे. मग वेदामृत सर्वांना पिऊ द्या हे सावरकर का सांगतायत? त्याच्यावरती सावरकरांचं छोटेखानी भाषण झालं. त्या भाषणामध्ये सावरकरांनी असं सांगितलं, वेदांमध्ये असा एकही विषय नाही आहे की जो मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. असा एकही विषय नाही की जो त्या मानवाच्या जीवनाच्या बाहेरचा एकही विषय नाही आहे. त्याच्यात तुम्हाला गृहस्थाश्रम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान सापडेल, त्याच्यात तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं वागावं ते समजेल. म्हणून मानवी जीवनाला पूरक असलेला, मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारा आहे. त्याच्यात तुम्ही जर नीट वेद जर वाचले तर आपल्या लक्षात येईल.
सावरकर असं का म्हणतात? वेदांमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे, गृहस्थाश्रम हा राष्ट्रीय जीवनाचा पाया आहे. जर आमचं घर, आमची गृहस्थाश्रम हा भरभक्कम राहिला, अबाधित राहिला, तो जर मजबूत असेल तर राष्ट्राची इमारत चांगली निर्माण होईल. आणि आज जर आपण बघितलं तर हा गृहस्थाश्रमच उद्ध्वस्त करायचा, म्हणजे ज्याला विवाह संस्था म्हणतो, तीच विवाह संस्था उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जातो आहे. म्हणून लग्न करू नका, लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार आला, त्याला विरोध तेवढ्यासाठीच करायचा आहे. लिव्ह इन रिलेशनशिप याचा अर्थ विवाह संस्था उद्ध्वस्त करा. आणि विवाह संस्था जर उद्ध्वस्त झाली तर राष्ट्राचा उभारणीचा जो पाया आहे तोच कमकुवत होईल. सावरकर किती धोरणे होते ते लक्षात घ्या. आपल्याला समजत नाहीये वेदामृत का प्यायचंय. वेदांना अमृत असं म्हटलेलं आहे त्या सावरकरांनी, आणि ते सगळ्यांनी प्राशन केलं पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने वेदांचा अभ्यास करायला हवा. वेद टाकाऊ नाही आहेत, ते कधीही टाकाऊ होणार नाही आहेत. त्याच्यातले विचार हे शाश्वत आहेत. म्हणून सावरकरांनी सुद्धा सांगितलंय, सनातन काय, जे विचार शाश्वत आहेत ते सनातन आहेत, ते सदा नूतन आहेत. जे तिन्ही काळामध्ये लागू पडतात ते शाश्वत असतं. सत्य तेच जे कधीही बदलत नाही. म्हणून आपल्या अथर्वशीर्षामध्ये वृतम वच्मी सत्यम वच्मी असं आहे. वृत म्हणजे पण सत्य आणि सत्य म्हणजे पण सत्य, म्हणजे दोन सत्याचा अर्थ काय होतो. सावरकर सत्याबद्दल बोलतायत, सावरकर वृत्ताबद्दल बोलत नाहीयेत. जे कधीही बदलत नाही ते सत्य. परिस्थिती, काल याच्याप्रमाणे जे बदलतं त्याला वृत्त असं म्हणतात. म्हणजे आत्ता एखादा मुलगा हा 5वी शिकत असेल, पुढच्या वर्षी जर त्याला विचारलं, काय रे कितवीत आहेस, तो सांगेल मी 6वीत आहे. तो खोटं बोलला का? परिस्थिती बदलली. 5वीत होता त्यावेळेला 5वीत सांगितलं, आता 6वीत आहे त्यावेळेला 6वीत सांगतोय. एवढंच कशाला, आपण आत्ता आपल्याकडे भ्रमणध्वनी आहे, मोबाईल. कोणीतरी आपल्याला फोन करतो, काय रे कुठे आहेस? आत्ता ठाण्याला आहे. अर्ध्या तासांनी तोच विचारतो, काय रे आता कुठे आहेस? तो सांगतो मी घरी पोचलो. मग ठाण्यात काय आहे? त्यावेळेला बोलत होता तेव्हा ठाण्यात होता, आणि नंतर बोलतोय त्यावेळेला तो घरी पोचलेला आहे. म्हणजे परिस्थिती बदलली की जे बदलतं त्याला वृत्त असं म्हणतात. म्हणून सावरकर सांगतात की आमचा धर्म, आमचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत कधी बदलत नाहीत. दुर्दैवाचा भाग असा की आमच्यावरती इंग्रजी विचारांचा, पाश्चात्य विचारांचा जास्त परिणाम झाला आणि आमचा बुद्धिभेद झालेला आहे. आणि सावरकर म्हणतात की प्रवाहापतीत व्हायचं नाही, प्रज्ञेवरती आपण आपले आक्रमण करून घ्यायचं नाही. सावरकरांनी ज्या वेळेला सावरकरांना कारागृहामध्ये मुंबईच्या बंदिस्त केलेलं होतं, त्यावेळेला तिथे सावरकरांनी कविता रचलेली सप्तऋषी नावाची. डोंगरीच्या कारागृहामध्ये आहेत सावरकर. वरती त्या झरोका आहे, त्याचं वर्णन पण सावरकरांनी केलेलं आहे. सावरकर असं म्हणतात, 7 पावलं रुंद आणि 9 पावलं लांब या खोलीमध्ये मला ठेवलेलं होतं. वरती झरोका आहे, तिथनं मला सप्तऋषींचा तारकापुंज दिसला. त्यावेळेला सावरकरांनी त्या कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की सप्तऋषींनो, तुम्हाला स्वतःचा प्रकाश आहे, तुम्ही स्वयंप्रकाशित आहात, पण तुम्हाला तारापती म्हटलं जात नाही. पण तेच चंद्र हा सूर्याची उष्टी किरण घेतो आणि पृथ्वीवर टाकतो, पण त्याला तारापती म्हणून ओळखलं जातं. असंच असतं. प्रज्ञात समाजामध्ये चोरच ऋषींचे राजे होतात. म्हणून आपली प्रज्ञा मारू द्यायची नाही आणि मरूही द्यायची नाही. आमची प्रज्ञा मारली गेली, आम्हाला सिद्धांत कळलाच नाही, आम्हाला पॉलिसी कळली, प्रिन्सिपल कळलं नाही. म्हणून इंग्रजी शिक्षण शिकलेले आपण आहोत आणि आपण म्हणतो काय, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ती पॉलिसी आहे का प्रिन्सिपल आहे? पॉलिसी बदलते, प्रिन्सिपल बदलणार नाही. म्हणजे बदलत नाही, ते शाश्वत असतं. आणि शाश्वत विचार सांगणारा माझा धर्म आहे. म्हणून आपल्याकडे प्राण जाय पर वचन न जाय असं म्हटलेलं आहे, कारण ते शाश्वत आहे. शाश्वत गोष्टींसाठी प्राण द्यायचा असतो. म्हणून सावरकर आपला शाश्वत हिंदू धर्म आहे त्याच्यासाठी प्राण द्यायला तयार झाले आणि त्याच्यासाठी समाजकारण करतायत. त्या समाजकारणामधनं राजकारणही साध्य करतायत. हा क्रांतिकारी विचार आहे.
आपण ह्या गोष्टीकडे पाहणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. आता बघा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आहे. काही लोक असं सांगतात तुकाराम महाराजांना हे वेद मान्य नव्हते, पण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते, वेदानिंदी तो चांडाळ भ्रष्ट सुतकी या खळ. हे तुकाराम महाराज सांगतायत. आणि लक्षात घ्या, आपली ही जी संतांची परंपरा आहे, आपली जी ऋषींची परंपरा आहे, त्या संतांच्या ऋषीच्या परंपरेला आणि श्रीरामकृष्णांच्या परंपरेला सावरकर कुठेही छेद देत नाहीत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सावरकरांच्या बाबतीत लोकांनी खूप वेडेवाकडे विचार मांडलेले आहेत, पण ते न पटणार आहेत. त्यांनी उथळपणाने मारलेलं आहे. पूर्ण सावरकर वाचा म्हणजे लक्षात येईल. सावरकरांनी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं असेल तर 7 बेड्या तोडण्याचा सावरकरांनी प्रयत्न केलेला आहे. वेदोक्त बंदी, म्हणूनच मगाशी आधी सांगितलं आपल्याला की वेदामृत सर्वांना पिऊ द्या, वेद ठराविक जातीच्याच लोकांनी वाचावेत, अभ्यासावेत, अशी जी बंदी घातली होती ती पहिल्यांदी सावरकरांनी तोडून टाकली. वेदांचा अभ्यास सगळ्यांना करायला द्या. सावरकर त्याच्याही पुढे जाऊन सांगतायत, ब्राह्मणांनीच फक्त पौरोहित्य करावं असं नाही. ब्राह्मणेतर समाज ह्याने जर त्याचं परिपूर्ण असं शिक्षण घेतलेलं असेल पौरोहित्याचं, तर त्यांनी जरूर पौरोहित्य करावं. तिथे त्यांची जात आड येता कामा नये. कारण ब्राह्मण्य हे जातीवरती अवलंबून, जन्मावरती अवलंबून नाही आहे, ते कर्मावरती अवलंबून आहे. एखादा ब्राह्मण हा जर ब्राह्मण या तत्वाप्रमाणे वागत नसेल तर तो ब्राह्मण नाही. लक्षात घ्या, अपेय पान करणं, मदिरा प्राशन करणं हे अत्यंत हीनपणाचं लक्षण आहे. वास्तविक आपल्या संस्कृतीने त्याला महापाप असं म्हटलेलं आहे. जुगार खेळणं महापाप आहे. हे जर काम कोण करत असेल तर तो जन्माने ब्राह्मण असला तरी ब्राह्मण नाही, हे ठामपणे सांगितलेलं आहे. म्हणून सावरकर सांगतात की तुम्ही त्या पद्धतीचं शिक्षण घ्या, पौरोहित्य करा, तुम्ही ते करायला मोकळे आहात. अशा पद्धतीने शुद्धीबंदी जी आहे किंवा स्पर्शबंदी आहे तीही नाही. अस्पृश्य शिवायचं नाही. कोणी सांगितलं? एकमेकांना स्पर्श केल्याने कोणी वाटत नाही. आत्ताचा काळ वेगळा आहे. कोरोनाच्या काळामधनं आपण चाललेले आहोत. हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. ह्या कोरोनामधनं बाहेर आलं तर परत आपल्याला एकमेकांच्या संपर्कात येता येणार आहे. पण हे सगळं असलं तरी व्यवसायाची जी बंदी आहे त्या बंदीच्या बाबतीत पण सावरकरांनी सांगितलं, एका जातीमध्ये जन्माला आलेले आहोत त्यांनी तेच कर्म करायचं असं नाही. आज बघा ना काय झालं. आज सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामधनं आपण बाहेर आलेलो आहोत. आज कुठेही स्पृश्य अस्पृश्य हा भाव नाही. शिवाशिव हा भाव राहिलेला नाही आहे. पण त्याचबरोबर सावरकरांनी सिंधुबंदीच्या बाबतीत फार मोठी झोड उठवलेली होती. सिंधुबंदी याचा अर्थ समुद्र ओलांडून जायचं नाही असं होतं. सावरकर म्हणतात, ज्या वेळेला आम्हाला ही अवदशा आठवली त्याच वेळेला आमच्या राष्ट्राचा घात झाला. सावरकरांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे हो, जर खरोखरच समुद्र ओलांडून जायचं नाही असं असेल तर श्रीराम हे समुद्र ओलांडूनच लंकेत जाऊन रावणाचा पराभव करून आले ना. म्हणजे ती परंपरा नव्हती, तसा नियम नव्हता. हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे आपण रामाला मानायचं पण रामाने हे आचरणात आणलेलं विसरायचं का? सावरकर या सगळ्या गोष्टींचा लोकांना पुरेपूर पुरावे देत आहेत, दाखले देत आहेत आणि सांगतायत की उगाच नको त्या अविचाराच्या मागे लागू नका आणि आपल्या पायावरती दोंडा घालून घेऊ नका. हे सावरकरांना सांगायचं आहे.
दुसरी गोष्ट, विवाहाच्या बाबतीत सावरकरांनी सांगून ठेवलेली आहे. हिंदूंमधल्या ज्या जाती आहेत त्यांनी आंतरजातीय विवाह अवश्य करावे. पण एखाद्यानी दुसऱ्या धर्मातल्या माणसाबरोबर जर विवाह केला तर काय करायचं तेही सावरकर सांगतायत. ते सांगताना सावरकर सांगतात, दुसऱ्या धर्मातल्या माणसाला पहिल्यांदा हिंदू करून घ्या आणि मग त्याच्याशी विवाह करा. आंतरजातीय विवाह करताना सुद्धा सावरकरांनी काही गोष्टी मुद्दाम सांगितलेल्या आहेत. सावरकर असं म्हणतात, आंतरजातीय विवाह करताना हा भाग लक्षात घ्या आणि मग आंतरजातीय विवाह करा. म्हणजे सावरकर एकीकडे परवानगी देत आहेत आणि ती परवानगी देताना सुद्धा एक निर्बंधांची किंवा वैचारिक चौकट जी आहे ती घालून देत आहेत. ते सांगतात, गुण, शील, प्रीती या बाबतीत अनुरूप असेल आणि सृजनदृष्ट्या उन्नततर संततीला बाधा येणार नसेल तर आंतरजातीय विवाह करा. आंतरजातीय विवाह करायला पूर्ण परवानगी आहे, पण ती करताना सावधगिरी बाळगायला सावरकर सांगतायत. कारण तुम्ही एकत्र आल्यानंतर ज्या वेळेला नवीन संतती तयार होईल ती तितकीच आपल्याला सुदृढ जन्माला आलेली हवी आहे. मग सुदृढ फक्त शारीरिकदृष्ट्या का, वैचारिक, बौद्धिक, मानसिक सर्व पातळीवरती सुदृढ असली पाहिजे. म्हणून ज्या वेळेला तुमचे गुण जमतील, जेव्हा तुमचे विचार जमतील, मानसिक पातळी, भावनिक पातळीवरती जेव्हा तुम्ही एकत्र येऊ शकाल आणि आपण एकत्र येऊन नांदू ह्याची जेव्हा तुम्हाला परस्परांना खात्री असेल तेव्हाच हे करा, अन्यथा करू नका. हे वडिलकीच्या नात्याने सावरकर सांगतायत. समाज हा एकसंघ राहायला पाहिजे. जर आंतरजातीय विवाह व्हायला लागले तर समाजामध्ये होणारी भांडणं थांबतील असं सावरकरांना म्हणायचं आहे. सावरकर या विचारांनी सांगतायत. हे सगळं आपल्याला लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला सावरकर समजणार नाहीत. राष्ट्रहितासाठी सावरकर अनेक गोष्टी सांगतायत, अनेक गोष्टी आग्रहपूर्वक सांगतायत. त्यांनी स्त्रियांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. ते सांगतायत, वनितांनो विदुला व्हा. समाज हा आम्हाला कणखर बनवायचा आहे. बायका सुद्धा सशक्त असल्या पाहिजेत, विचाराच्या दृष्टीने, शरीराच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने. आज सगळा जमाना बदलत चाललेला आहे. आज आपण पाहतो जो महिला वर्ग आहे, आपला भगिनी वर्ग आहे, तो सुद्धा हळूहळू व्यसनाधीन होतोय असं ऐकायला येत आहे. हे चुकीचं आहे. कोणीही, पुरुषांनी सुद्धा व्यसन करू नये, स्त्रियांनी सुद्धा व्यसन करू नये. कारण व्यसनाच्या अधीन गेलेला माणूस हा मानसिकरित्या गुलाम झालेला असतो. आणि सावरकरांना तर कुठलीच गुलामगिरी मान्य नाही आहे. सावरकर कुठल्याही वस्तूचे गुलामही झालेले नाहीत. कागद नाही, पेन नाही, पेन्सिल नाही, काही नाही. पण अंदमानामध्ये त्यांनी खंडकाव्य लिहिलेली आहेत, स्फुटकाव्य लिहिलेली आहेत. त्याच्यासाठी त्यांना लेखन साहित्याची आवश्यकता भासली नाही. त्या लेखन साहित्याचे सुद्धा ते गुलाम झालेले नाही आहेत. अशा पद्धतीने सावरकर जीवन जगतायत. हे आपल्याला नीट समजलं पाहिजे. सावरकरांचं चरित्र जोपर्यंत आपण नीट वाचणार नाही, सावरकरांचे विचार, सावरकरांचं कार्य हे जोपर्यंत आपण सखोलतेने वाचणार नाही, त्या पातळीवर आपल्याला जावं लागणार. सावरकर आपल्या पातळीवरती येणार नाही आहेत. आजकाल झालंय काय, सावरकरांना आपल्या पातळीवरती आणा आणि विचार करा. आपल्याला सावरकरांच्या वैचारिक पातळीवरती, बौद्धिक पातळीवरती जावं लागेल. ती उंची गाठावी लागेल तर आपल्याला सावरकर करतील, नाहीतर आपल्याला सावरकरांवरती टीकाच करणं योग्य आहे असं वाटायला लागेल. म्हणून सावरकरांवरती जे टीका करतात त्यांनी सावरकरांची वैचारिक आणि बौद्धिक पातळी ती गाठलेली नाही, भावनिक पातळीही गाठलेली नाही असं ठामपणे आपल्याला म्हणता येईल. सावरकर हे या संस्कृतीला मानत होते, ह्याचं उदाहरण देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. ती कविता अशी आहे, हिंदी कविता आहे सावरकरांची, जी त्यांनी अंदमानामध्ये लिहिलेली होती. आणि त्या वहीचा
ती वही आपल्या सावरकर नाट्य स्मारकाच्या मंजिरीताई मराठे यांच्याकडे आहे. त्या वहीतली किंवा सावरकरांची हिंदी कविता आहे. सावरकर असं सांगतायत, हंता रावण काय अपना रामवीर वर सेनानी कर्मयोग का देव है स्वयं कृष्ण सारथी अभिमानी भारत तेरे रथ को सेना कौन रोकने वाली है फिर देर क्यों उठो बाई हम ही हमारे वाली है. म्हणून सावरकर सांगतात, हे रामाचं राज्य आहे, हे श्रीकृष्णाचं राज्य आहे. त्यांची जी राज्या संदर्भात असलेली संकल्पना आहे, त्यांना ज्या प्रकारचं राज्य अस्तित्वात यावं असं वाटत होतं, ते राज्य आपल्याला अस्तित्वात आणायचं आहे. आणि ते आणायचं असेल तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, कारण हे दोन महापुरुष आपले मार्गदर्शक आहेत. श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः. माझ्या दिलेल्या मार्गावरून जो वाटचाल करतो तो माणूस आहे, तो माझा भक्त आहे. म्हणून सावरकर सुद्धा सांगतायत की जो आमचा सनातन धर्म आहे, जो श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे, दशांगुळे उरला हा जो आमचा सनातन धर्म आहे, त्या अविनाशी कायम टिकणाऱ्या अशा वैचारिक सिद्धांतावरती उभा असलेला आमचा हा समाज, हा आमचा धर्म, त्याच्या दृष्टीनेच आपल्याला वाटचाल करायची आहे. आणि त्या धर्मामध्ये अस्पृश्य असा कोणीही नाही, सर्वजण समान आहेत. लक्षात ठेवा, भारतीय तत्त्वज्ञान ह्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सही मान्य नाही, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स मान्य नाही. आपला हिंदू धर्म हा इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स सांगतो. समानतेच्या पातळीवरती आम्ही एकमेकांची सख्य जोडू शकतो. त्यालाच आपण इंग्रजी भाषेत दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हा आपल्या जीवनाचा गोल्डन मीन आहे, सुवर्णमध्य आहे. त्या सुवर्णमध्याकडे सावरकर आपल्याला घेऊन जात आहेत. आणि ते घेऊन जाताना सावरकरांना प्रचंड संघर्ष करावा लागला, तर आपल्याच लोकांच्या विरोधात. म्हणून सावरकरांचे विचार आपण सर्वांपर्यंत पोचवले पाहिजेत. आणि आपणही आपली वैचारिक, बौद्धिक, मानसिक ही पातळी सावरकरांच्या पातळीपर्यंत कशी जाऊन पोचेल याचा विचार करायला हवा. ती बुद्धी सर्वांना प्राप्त व्हावी यासाठीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया. सावरकरांच्या स्मृतीला पुन्हा विनम्र अभिवादन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम.